स्वागत आहे तुमचं गोष्टी संसाराच्या या चॅनलमध्ये. तर आपण आज जी रेसिपी बघणार आहोत ती आहे भरली खारी वांगी. तर सर्वात आधी आपण यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण वांगी घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कापून घ्यायची आहेत. 4 फाका करायच्या आहेत या प्रकारे बघा. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. वांग्यांना लालसर कलर येतो, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. नंतर आपण बघूया मसाले काय काय लागत आहेत. तर हा मी खोबऱ्याचा आणि लसणाचा एकत्र वाटण घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. कोथिंबीर कापून घेतलेली आहे थोडीशी. आता आपण बघूया मसाले कोणते लागत आहेत. हळद घेणार आहोत. घरी बनवलेला मसाला आहे. या घरी बनवलेल्या मसाल्यामध्ये आपण धणे घातलेले आहेत, मिरची घातलेली आहे, गरम मसाला, जे आपण घरच्या याच्यामध्ये वापरत असतो तेच सगळे पदार्थ आहेत, जिन्नस आहेत. नंतर आपण इथे घालणार आहोत धनिया पावडर. धनिया पावडर आपण यासाठी घेणार आहोत कारण इथे आपण वाटून धणे घेणार नाही, त्यामुळे, किंवा तुम्ही धणे वाटूनसुद्धा घालू शकता. नंतर एव्हरेस्ट मटन मसाला घालणार आहे थोडासा, यामुळे चटपटीत होते भाजी आणि छान चव येते. तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये आपण बारीक केलेला खोबऱ्याचा आणि लसणाचं वाटण घालणार आहोत. थोडेसे जिरे घातलेले आहेत त्यामध्ये. वाटण थोडंसं लालसर होईपर्यंत कढईमध्ये ठेवायचं आहे. हे थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर लगेच तेलामध्ये घातल्यावर नाही, त्या छान तरीमध्ये दिसते. आणि आपण त्याच्यामध्ये लगेच वांगी घालणार आहोत. वांगी छान परतून घ्यायची आहेत तेलामध्ये, याने छान टेस्ट येते. खोबऱ्यासोबत परतली गेली ना वांगी, तर मग छान टेस्टही येते भाजीला. आणि यानंतर लगेच मीठ घालायचं आहे त्यामध्ये. मी थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे कारण भरलेली खारी वांगी करायची आहेत त्यामुळे. आणि यामध्ये मी कोणतेही वाटण घातलेलं नाही आहे, फक्त आपण कूट घातलेला आहे. नंतर आपण मसाले घालणार आहोत जे आपण साईडला काढून ठेवले होते. इथे मी तेल थोडंसं कमीच वापरलेलं आहे कारण जास्त तेलही भाज्यांना चांगलं नसतं शरीराला, त्यामुळे. आणि त्याच्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. जे आपण तेलाने जे होऊ शकतं तेच गरम पाणी जर घातलं आपण भाजीमध्ये तर सेमच दिसतं, इतकं काही फरक पण पडत नाही. त्यामुळे शक्यतो तेल कमीच वापरायचं. हे बघा, आता मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते मी थोडंसं परतून घेणार आहे. खूप छान दिसतं आहे, तेल पण साईडनी सुटतं आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये. एक अर्धा ते 1 मिनिट झाला आहे. तर आता आपण काय करूया, यावर थोड्या वेळ झाकण ठेवूया. एक 5 ते 6 मिनिट मी झाकण ठेवलं होतं आणि आता मी झाकण काढले. तर वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहेत. तर आता यामध्ये आपण जो लसणाचा कूट केला होता, शेंगदाण्याचा, लसणाचा आणि खोबऱ्याचा, तर तो यामध्ये घालून घेऊया. आणि आता परत झाकण घालायचं आहे आणि एक 6 ते 7 मिनिट परत शिजवायचं आहे वांगं. आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपली भाजी तयार होते. अगदी 10 ते 15 मिनिटांची रेसिपी आहे. खूप सोपी आहे. तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते. हे बघा, नंतर मी 5 ते 6 मिनिटांनी दाखवत आहे. तर आपली भरली